रेल्वे स्टेशनवरची दुपारी 1 वाजताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी इथे लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवाशांनी पोलिसांवरच उलट दगडफेक केली आहे। हा पांगवण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय, कारण त्यानंतर परत एकदा आंदोलक एकत्र झाल्यात आणि रेल्वे रुळावर आंदोलकांनी परत एकदा ठिय्या दिलाय। अर्थात पोलीस आणि आंदोलक यांच्यातला संवाद अजूनही सुरू आहे। आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती पोलीस वारंवार आंदोलकांना करतात, पण आंदोलक एकाच भूमिकेवर ठाम आहेत। एक तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर आरोपीला फाशी द्या, एवढीच एक मागणी आंदोलकांकडून केली जाते। दुपारी 1 वाजताची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो, ज्यावेळेला पोलिसांवर इथे दगडफेक झाली होती। तर शाळेच्या बाहेरची ही दृश्य आहेत। शाळेच्या बाहेर आता कोणताही जमाव नाही किंवा आंदोलन नाही, मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आहे। पोलिसांनी इथून आंदोलकांना हटवलेला आहे। पालकांनी इथे शाळेत शिरण्याचा देखील प्रयत्न केला होता। किती शाळेचा हा परिसर आहे की ज्या शाळेमध्ये हा अत्याचार घडलेला आहे। अत्यंत संतापजनक घटनेनंतर बदलापूर वासियांनी आक्रमक अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे। सुरुवातीला काही पालक शाळेच्या बाहेर जमले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। यानंतर काही आंदोलक मोठ्या संख्येने तिथे जमायला सुरुवात झाली आणि जनसामान्यांचं आंदोलन असं स्वरूप त्याला येत गेलं, पण आंदोलनाला काही काळ आक्रमक वळण लागलं। तर आताची ही आपण बेलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य या ठिकाणी आपण पाहतो। पोलिसांकडनं आता पुन्हा एकदा आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे। मध्ये तुमची लय महत्वाचं थोडं चाललंय काय तुमची पुढं मग पुढून खाली कुठल्याही आंदोलनकर्त्यावरती कोणताही बळाचा वापर केला जाणार नाही। दुपारी 2ची दृश्य आणि ही आत्ताची दृश्य आहेत, ज्यावेळेला पोलीस पुन्हा एकदा या आंदोलकांचा संवाद साधतायत। आंदोलनाची दखल असं वारंवार सांगितलं जाते। आपल्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे। आपल्या आंदोलनाची मागण्यांची दखल घेण्यात आलेली आहे। आपल्याला विनंती आहे कृपया फक्त सुरक्षित ठिकाणी या। आपलं आंदोलन थांबवू नका, फक्त सुरक्षित ठिकाणी या, बाकी काही नाही। आपल्याला फक्त विनंती आहे की सुरक्षित ठिकाणी आपण प्लॅटफॉर्मवर ट्रॅक जो आहे ट्रॅक मोकळा करा। आपल्याला विनंती आहे आपल्याला विनंती आहे आपल्याला पुन्हा एकदा पुनश्च विनंती करण्यात येत आहे।